आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। आज प्रेषित सर्वांसाठी या विषयानिमित्त CEE आणि MMNF तर्फे ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। खरं म्हणजे या महिन्यामध्ये प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचा जन्म झालेला आहे आणि त्या निमित्ताने प्रेषितांचा परिचय सर्वांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केली। पत्रकार बंधूंच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचता येईल या उद्देशाने या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। प्रेषितांची जी शिकवणी आहे, त्यांचं जे कार्य आहे ते विशिष्ट समाजापुरतं मर्यादित नसून ते अखिल मानव जातीसाठी आहे। कुराणमध्ये त्यांच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे की अरबीमध्ये आहे रहमतुल आलमीन असं प्रेषितांना सांगण्यात आलेलं आहे। याचा अर्थ असा होतो की आम्ही तुम्हाला सकल मानव जातीसाठी कृपा म्हणून पाठवलेलं आहे। ते विशिष्ट समाजासाठी, विशिष्ट लोकांसाठी नाही तर अखिल मानव जातीसाठी त्यांची कृपा आहे आणि त्यांचं कार्य आहे। जसं प्रेषितांनी जी शिकवण दिलेली आहे ती विशिष्ट समाजापुरती मर्यादित नाही तर ती सर्वांपर्यंत पोहोचावी। जसे दारू पिऊ नये, मुली स्त्रियांचं सन्मान करावा, त्यांच्या उद्धारासाठी कार्य करावे, विधवांसाठी, अनाथांसाठी कार्य करावे, गोरगरिबांसाठी जसं जकात द्यावी, त्यांना आर्थिक मदत करावी, अशा वेगवेगळ्या ज्या शिकवणी आहेत, ही शिकवण जी आहे ती फक्त एका विशिष्ट मर्यादित लोकांसाठी नसून अखिल मानव जातीसाठी आहे। आणि त्यांची शिकवण जर संपूर्ण लोकांपर्यंत पोहोचेल तर या माध्यमातून त्यांचं सगळ्या समाजाचं कल्याण होईल आणि समाजाला एक चांगल्या धारेवर आपण समाजाला आणू शकू आणि देशामध्ये मग त्या निमित्तानं शांतता, समाधान, सामाजिक सलोखा निर्माण होईल आणि हे जर झालं तरच आपला देश प्रगती करू शकेल। या पूर्ण प्रश्न आहे बोलताना आता त्यांचा जन्म महिना आहे हा आणि एक महत्वपूर्ण गोष्ट आहे की मस्जिदीमध्ये सर्वांना देण्यात येईल, बोलवण्यात येईल, इतर धर्मियांना सुद्धा असं बोलताना सांगण्यात आलेलं आहे। हा एक नवीनच प्रयोग झालेला आहे, नवीन दिशा आहे। काय वाटतं सर या बाबतीमध्ये? नाही, जसं या निमित्तानं वेगवेगळे जे कार्यक्रम करण्यात येणार आहेत, जसं रक्तदान शिबिर आहे आणि मस्जिद परिचय कार्यक्रम आहे, असे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत। तर मस्जिदमध्ये नेमकं आतमध्ये काय चालतंय, कशी नमाज पढली जाते, काय ठेवलं, बऱ्याच लोकांनी काय की मस्जिद बाहेरून पाहिलेली असते और मस्जिदीच्या आतमध्ये काय आहे त्यांना माहित नसते। बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज निर्माण झालेले असतात किंवा नेमकं आतमध्ये काय केलं जाते। मग यासाठी हा मस्जिद दर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि हे कार्यक्रम या उद्देशाने ठेवले आहे की लोकांना आतमधून संपूर्ण मस्जिद पाहता यावी। आणि तसंही देखील पाहिलं तर मस्जिदीमध्ये कोणालाही प्रवेश नाकारता येत नाही, कोणीही त्यामध्ये प्रवेश करू शकतो। त्याचा उद्देश मात्र चांगला असला पाहिजे। इतर मुस्लिम धर्मीय त्याच्यामध्ये असतात किंवा एक विषय आहे की मस्जिदमध्ये असते तरी काय, आणि यावर मग सविस्तरच गोष्ट होणार का? मग याविषयी सविस्तर चर्चा, आतमध्ये असलेल्या साऱ्या गोष्टी, वजू कुठे केलं जातं, नमाज कुठे पठण केली जाते, खुतबा कुठून केला जातो, या धार्मिक पुस्तके वगैरे या सर्वांची माहिती। आणि ही माहिती असं नाहीये की आजच दिली जात आहे, अनेक वर्षांपासून यावरती असे कार्यक्रम वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत आणि त्या भागातील लोकांना बोलावून, मस्जिद मध्ये बोलावून त्याविषयीची सगळी माहिती लोकांना दिली जात आहे। समाज बांधवांना सर्वांनाच काय सांगायचं या निमित्ताने? आपल्या परभणी शहरामध्ये 26 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। दर्गा रोडला राहत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येथे आणि मौलाना आझाद लायब्ररी अपना कॉर्नर येथे। तर मी सर्व तरुण बंधूंना अशी विनंती करेल की त्यांनी तिथे येऊन मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावं आणि त्यांनी या निमित्तानं आपण रुग्णांची आणि गरजूंची मदत करू शकतो। तर हे एक आव्हान आहे माझं की सगळ्यांनी तिथे आपलं रक्तदान करावं, त्यामध्ये सहभागी होऊन एक पुण्याचं काम आहे आणि त्यामध्ये सहभागी होऊन जास्तीत जास्त रक्तदान कसं करता येईल याविषयी प्रयत्न करावा।